मनुष्य जन्म जो मिळालेला आहे त्या मनुष्य जन्माची जी कर्तव्य आहे आणि मरणानंतर आपल्याला पुन्हा जन्मालाच यायचं नाही असा जो मोक्ष कशाने मिळणार आहे तर तो हा ग्रंथ. आज कोर्टामध्ये सुद्धा गीता ठेवलेली कशासाठी ठेवलेली ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लोक ऐकतात, तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकतात, पण हे जे चरित्र आहे ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक इथं बसणाऱ्या जगातल्या प्रत्येक मानवाचं किंवा जनावरांचं सुद्धा श्वापदांचं सुद्धा चरित्र याच्यामध्ये ते कोणत्या कर्माने त्या योनीला गेलेले आणि आपल्याला जो मिळालेला जन्म जो आहे तो कोणत्या मागील पुण्याच्या योगाने आणि 84 लक्ष योनी जेव्हा त्याचे कोटी कोटी फेरे होतात तेव्हा अकस्मात म्हणजे 85वी योनी येईल मनुष्य योनी. आणि त्या योनीला आपण प्राप्त झाल्यानंतर काय केलं पाहिजे आणि जर इथून आपण घसरलो तर पुन्हा कुत्रा मांजर गाढव डुक्कर होण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि जो राम आहे जो आत्मा आहे जो कृष्ण आहे तो आपल्या हृदयात आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी हा गीता ग्रंथ आहे. ते गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथी आत्मा जेणे हस्तगत रत्न होईल. आत्म्याला आपण हातोहात प्राप्त करू शकतो असं हे शास्त्र आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे जगाच्या बाजारामध्ये मात्र आत्म्याचा साक्षात्कार ताबडतोब होऊ शकतो हे स्वीकारायला मान्यवर सुद्धा तयार नाहीये. पण आमच्या साधू संतांचं म्हणणं आहे मुखी नाम हाती मोक्ष आहे ती साक्ष पोहोचतात. आणि याच्यामधून आपल्याला कळणार आहे आपल्याला काय वाटचाल केली पाहिजे, कशा पद्धतीची गुरु निवडली पाहिजे. किती दुर्धर प्रसंग आहे अर्जुनावरती की ज्यांना सांभाळायचंय भीष्माचार्यांचं म्हातारपणाची काठी अर्जुन म्हणजे नातवानी सांभाळायचंय आजोबाला पण मारण्याचा प्रसंग आलेला आहे. प्रत्येकाचं जे कर्म आहे ते कर्म अत्यंत दुस्तर आहे म्हणून मज सोडली दातारा कर्मापासून. मग कर्मापासून काय सोडू शकतो? कर्म कशाला आहे? शरीराला आहे का आत्म्याला आहे? कर्म शरीराला आहे. शरीर हेच मुळात आपलं कर्म आहे. ते कर्म आपल्याला सोडायचंय म्हणजे शरीराचा संबंध कशाने तुटणार आहे तर आत्मप्राप्तीमध्ये शरीराचा संबंध तुटणार आहे. आणि ज्या वेळेला शरीराचा संबंध तुटेल त्यावेळेला 84 लक्ष योनीचे फेरे ऑटोमॅटिक सुटतील. असं हे ग्रंथ आहे, असं हे शास्त्र आहे. हे फक्त सातच बोलाचे नव्हे हे शास्त्र. हे फक्त ज्ञानेश्वरी खूप चांगले ज्ञानेश्वर महाराज जन्म झाला ज्ञानेश्वरी लिहिली आणि आम्हाला पुण्य कमवण्यासाठी हा ग्रंथ नाहीये. इतर सगळे जे ग्रंथ आहेत त्याच्या ग्रंथाच्या समाप्तीच्या वेळेला सांगितलं जातं ब्राह्मणाला जर आपण दिवादान केला तर आपल्याला स्वर्गाची वाट सकाळच्या भोजनाची गाईजवळी होऊन जाईल. म्हणजे तुम्ही इथं जे कराल ते तुम्हाला पुढच्या जन्मात म्हणजे स्वर्गात गेलं तरी जन्म घ्यावाच लागणार आहे. आणि ते वर्ष गेलेले काय इच्छा करतात स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा म्हणजे त्यांचे चुकलं असं त्यांना वरती गेल्यानंतर कळालं. हा ग्रंथ स्वर्ग प्राप्तीचा सांगणारा साधन नाहीये तर हा ग्रंथ असा आहे सातच बोलाचे नव्हे हे शास्त्र. पण संसार जीविते जन्म आणि मरण याला संसार म्हणलेला आहे त्याला नेस नाबूद करणारं हे शास्त्र आहे. सातच बोलाचे नव्हे शास्त्र पै संसार जीविते ते हे शस्त्र आणि आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे हे याच्यामधून आत्म्याचं अवतीर्ण होणार आहे. आत्मा कशाला म्हणतात आणि मी कोण आहे हे आपल्याला याच्यामध्ये कळणार आहे. याच्याबद्दल कुवऱ्या म्हणतात या ग्रंथाबद्दल एक एक अक्षराचा आहे माझा वाचणाऱ्याला भेटल्याचं जिला म्हणतात. मग हे खोटे का संतांचं म्हणणं? संतांचं म्हणणं त्रिकालाबाधी ते एक वेळेला राम सेतू भंग होऊ शकताय लेकिन चुकाया सेतू अभंग आहे. आणि ते सांगतात याच्यात प्रत्येक अक्षरामध्ये राम आहे. मग आपल्याला काना दृष्टीपती लयेत त्याचं कारण आपण वर्म चुकलेले आपण संतांना शरण नाही गेली ते सांगितले अशा संतांना शरण जा तद्विद्धी प्रणिपाते लपारी प्रश्नेन सेवया असे प्रश्न विचारा मग ते उपदेश ज्ञान ते ज्ञान देतील. त्या ज्ञानाने आदिश तत्व दर्शन ज्ञानी तत्व आत्मतत्वाचं रामाचं प्रत्यक्ष दर्शन करून देतो त्याला संत म्हणतात त्याला शरण घ्या. नामदेव महाराज कीर्तन करत होते तरी कसं म्हणतो आणि मग अनुमती आल्यानंतर ते म्हणाले प्रत्यक्ष राम करील धरील त्याचे पाय. मला जो प्रत्यक्ष राम स्वरूप करील रामरूप करील प्रत्यक्ष राम करील धरील त्याचे पाय अलिकांची काय साडमध मला बाकीच्याशी घेणं देणं नाही. असा हा ग्रंथ आत्म्याचं कोणतंही पान उचकलं आपण याच्यामध्ये आत्मा कशाला म्हणतात आणि आत्म्याचं जोपर्यंत ज्ञान होईल नाही
तोपर्यंत मात्र जीवाच्या पाठीमागची जन्म मरण परंपरा संपणार नाही. कारण का आत्म्याचं ज्ञान झाल्यानंतर शरीर भाव तै शरीर भाव नासती जै सोहम भाव प्रती प्रगट होय. इंद्रिय सुद्धा विसरून जाणार, शरीरच आहे का नाही त्याला जाणीव होणार नाही. आणि परमात्मा आपल्याला याच्यासाठी करायचे. शरीराचे कोणतेही संबंध आपल्याला लागू नाही पडले पाहिजे. आपल्याला कोणी शिव्या दिल्या याच्यात येणार त्या अध्यायामध्ये ठराविक साठून ठेवलेले शिवे आहेत ना, ते कधीच माणूस बाहेर काढत नाही. अति प्रसंग येतो तेव्हा तेवढ्या खास शिव्या असतात त्या बाहेर काढून मोजक्या शेलक्या दिल्या शिव्या दिल्या तर त्याच्यावर काहीच परिणाम नाही होत. तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. उगाच सोंग आणि नाटक करण्यासाठी नाहीये. याच्यामध्ये सांगितलं जसं हत्तीला फुलं मारली त्याला काय लागणार आहे, तशा शेलक्या शिव्या मारल्या आपल्याला तरी आपल्या हृदयामध्ये आपल्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्षेप नाही आला पाहिजे. तर समजायचं आपण भक्ती क्षेत्रात बरोबर आहे. नाही तर मग आपले जे चाललेले ते नुसतं नाटक चाललेले आगे से आया पुढे पिछे आगे से आया पिछे से आया आगे जाता. या ग्रंथाचं अजून काही सामर्थ्य सांगतात. तुम्ही आत्तापर्यंत कसे असले तरी चालेल, पण जर इथे सद्भावाने स्नान कराल म्हणून भलतेने येत यावे, सद्भावे म्हणून येथ भलतेने नहावे, सद्भावे म्हणून येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव तीर्थ पावे, येथुलेने द्यावे संसाराची तिलोदक. कसाही असला इथून पाठीमागचा तरी चालेल, पण आता इथून पुढे मात्र जर तो सद्भावानी गोष्ट श्रवण करेल तर मग मात्र त्याला सहजासहजी ती गोष्ट प्राप्त होईल. आता आपण सुरुवात करूया. जनाबाई सुद्धा म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. कोणती पंढरी? का पंढरपूरमध्ये देव भेटतो, इतर ठिकाणी देव भेटणार नाही. आणि अजून एक सांगितले का तीर्थयात्रा काशी वगैरे परी नाही तुका पंढरीची तुलना नाहीये. मग कोणती पंढरी सांगितलेली आहे? ते या पंढरीची गडे. या पंढरीतच आपल्याला देव भेटतो. म्हणजे हे शरीर भेटणं म्हणजे पंढरपूर भेटलेले आपल्याला. आपण परम भाग्यवान आहे. मनुष्य जन्माला आलो तो त्याला जे व्हायचे तो इथे येऊन ठरवू शकतो, प्राप्त करू शकतो. मग या पंढरपूरमध्ये आलाय म्हणजे मनुष्य जन्माला आला म्हणजे तो कुठं आलाय? अरे पंढरपूरमध्ये झालाय विना चार्ज. ते या पंढरीची घडे खळा पाजर रोकडे उठा उठी अभिमान सहजी अभिमान जाईल. ते आयुष्य स्थळ कोण कुत्र्याचं जाईल का अभिमान? नाही. ते कुत्रच समजणार स्वतःला, त्याचा अभिमान जाणार. कुत्र्याचा अभिमान का स्वतःच नाही सांगतो. त्याच्या गल्लीत गेलं होते भुकणार, कारण त्याला त्याचा काय आहे त्या गल्लीचा त्याला अभिमान. तिचा अभिमान त्याचा जाऊ शकत नाही. पण इथे त्याला जर सांगितलं माणसाला अरे तू माणूस नाही, तू शरीर नाही, तू मन नाही, तू चित्त नाही, तू अहंकार नाही, तू आत्मा आहे, तर तो मात्र तो त्या शरीराचा अहंकार टाकू शकतो. हा विचारोनी अहंकार सांगितले. मग आत्तेची वस्तू होईल म्हणजे आपण मूळचेच आत्मस्वरूप आहोत. आपली स्वस्ती आपण सहज केली. आपण आपली सोडून करू शकतो. कोणता बाबा आपली सोडवणूक करू शकत नाही. बाबा फक्त रस्ते दाखवणार, मार्ग दावून गेले आधी दया. आणि त्या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चित पोचू. कारण आपण करा सोडवण आपणच आपलं करायचंय. मग या ग्रंथाबद्दल जनाबाईचं असं मत आहे. नामदेव महाराज म्हणतात ब्रह्मानंद लहरी. विषयाच्या लहरी येतात. साप चावलं त्याच्या लहरी येत, विंचू चावला त्याची लहरी. ब्रह्मानंदाची लहर नको यायला आपल्या. मग ब्रह्मानंदाच्या लहरीमध्ये विषयाची लहर आली तर त्याला काहीच दिसत नाही, समाज दिसत नाही, काय नाही, तो धुंद असतो. विंचवाची जर लहर आली, सापाची लहर आली, सगळी सुख जरी असले तर तो त्या लहरीच्या आली. तसं या ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद आणि याची अनुभवायची गीता ज्ञानेश्वरी एक तरी होवी अनुभवावी. पण कशी? हिच्यावर भाव पाहिजे. मग लोकांचा भाव नाही का? 101% नाही ज्ञानेश्वरी भाव. म्हणून देव भेटत नाही. तर देव भेटणारच. त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे एका जनार्दनी संशय सांडवली दृढ धरी म्हणी. ज्ञानेश्वरी जर दृढ धरली तर भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी मग कृपा करी हरी. 101% त्यावरी कृपा करी. कारण तो बहु आहे करुणावंत, तो कृपेचा सागर आहे. तो ताबडतोब त्याच्यावर कृपा करू शकतो. पण अजून विश्वास आपला नाही. काही काही गोष्टीबद्दल आपण याच्याबद्दल संभ्रमात आहे. मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरीची प्रास्ताविका पाहिजे तिथे म्हणतात अजून वारकऱ्यांना
योग साधना काही कळाली नाही आणि त्यांनी एका वाक्यावर त्याचा निषेध केला. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. केवळ एवढ्या वाक्यावरून जर मग तो जर माऊलींच्या दृष्टी जर योग एवढा फलकट असता तर 7व्या अध्यायाचे एवढं मोठं निरूपण का केलं असतं. हे वाक्य कोणाचे? मामासाहेब दांडेकर. संतांच्या वचनावर आमचा बिलकुल विश्वास नाही. आम्ही गातो संतांचे पायी हा माझा, पण बिलकुल नाही विश्वास. तेवढ्या पुरतं जर विश्वास ठेवला तर तेची माझे, दुसरे कोणीच नाही. तेची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. मग या भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली, मराठी मधला अर्थ वाचायला पाहिजे ज्ञानेश्वरीचा. कधी पण आपण घरी जरी ज्ञानेश्वरी वाचत असलो ना मराठी, कारण संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली ती मराठी गीता देवी मराठीमध्ये केलेली. ब्रह्मज्ञानाने गुमटी ते हे माय मराठी ज्ञानेश्वरी माझ्या मराठीचा बोल कौतुकी परी अमृताचे पैसा जिंके. संस्कृत सुद्धा बोलायची गरज नाही. संस्कृत अमृत म्हणजे काय सांगितलं तिथं त्यांनी? संस्कृतला बोलायचं म्हणून ते म्हणजे अमृताला सुद्धा पैंजेने जिंकल. आज सुद्धा काशीमध्येच्या लोकांना ज्ञानेश्वरी समजत नाही. गीता ते म्हणतात महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर नावाचे संत होऊन गेले आणि त्यांनी त्याच्यावर काय टीका केली बघू. दुसरा श्लोक समजणार नाही आपल्याला आणि अजूनही समजला नाही 9व्या अध्यायातला दुसरा श्लोक. पहा बरं, प्रत्येक त्याच्यावर ओळीवर प्रवचन चालले. पाय हे पहा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेचा पदराड ते अरुण गोचिड अशुद्ध काय नसते होती. जीवा कशासाठी सांगितलेले? पहिला नंबरचा श्लोक आहे 9व्या अध्यायातला. का असं गुह्य ज्ञान अर्जुनाने आईला नाही सांगितलं, भावाला नाही सांगितलं. अजून भावाला आईला जे न सांगे देवाची, जे न सांगे माता देवकीची, जे न सांगे बंधू हरिभद्राची, ते अर्जुनापती दूध बोलत असे ते मी तुला अर्जुना सांगतो. मग हे पहिल्या श्लोकात सांगितलं. असं ज्ञान आहे, त्याची एवढी पावर आहे, अमुक आहे. ते जर घेतलं ना तू, त्याला 1 रुपया खर्च नाही, तुला परिपक्वता प्राप्त होईल. मोक्ष आयता भेटून कुठं जायचीच गरज नाही. दुसऱ्या श्लोकात मात्र सांगितलं अर्जुनाने विचारले. म्हणजे एवढं सोपं आहे तर ही लोक घेत नाहीत. का नाही घेत लोक? एवढं सोपं. लोक तर एवढी की जर एखाद्या माणसाला 100 रुपये व्याजाने दिले, त्या 100 रुपयावर 1 रुपया टक्का व्याज भेटत असेल आणि ज्याला 100 रुपये उसने दिले त्याचं जर घर पेटलं तर कोण उडी मारेल? व्हायला पहिलं कोण मारेल उडी? ज्याने पैसे दिले तो मारेल. केवळ कशासाठी? 1 रुपयासाठी उडी मारा. मग हे लोक का नाही घेत? हे आत्मज्ञान का घेत नाही हे लोक? त्याच्यासाठी ती ओळ आहे. पा हे पा दूध पवित्र. जसं गोचिड दूध सेवन करत नाही तसं ही विषयी माणसं. भजन कीर्तन प्रवचन विषय आहे बरं का, तो सुद्धा विषय आहे. तो सत्वगुणाचा विषय, त्याला ओलांडून आपल्याला जायचंय. अशा प्रकारची गीता समजून घेण्यासाठी काशीतले लोक ज्ञानेश्वरीकडे लक्ष देतात. आणि ती ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये सुद्धा खूप ज्ञानेश्वरीला लिहिलेलं आहे. पण आपल्या संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने दोघांनाच जास्त मान्यता दिली. एक मामासाहेब दांडेकर आणि दुसरे साखरे महाराज. बाकीचे विद्वान आहेत बाबा, त्यांचे पदवी आहेत, PhD झाले, डॉक्टर झाले, पण हरिभक्त करायला नाही बरं. कारण भक्तीचा ओलावा नसेल तर आपल्याला काय जाणार आहे त्याच्यातलं? इथं भक्तीचा ओलावा आहे. आणि आता आपण 3 वर्ष आपण मामासाहेबांची वाचली आणि आता हे 3रं वर्ष कोणाची वाचतोय? वी.ना. जोशी. कधी जर ज्ञानेश्वरी घ्यायला गेले तर वी.ना. जोशींची घ्यायची. त्याच्यामध्ये निखळ अध्यात्म आहे. मग मामासाहेबांमध्ये नाही का? आहे, पण त्याच्यामध्ये ना जरा नवीन माणसाला समजेल. पण ज्याला साधना करायची आहे, ज्याला आत्मसाधना करायची, आत्मा प्राप्त करून घ्यायचा आणि ज्याने दीक्षाही दिली त्याला इथं गूढ अर्थ त्याच्यामध्ये त्यांनी दिले. की आता ह्या वर्षी आपण 3ऱ्या वर्षात पदार्पण करतो. कोणत्या? साखरे महाराजांच्या. आपलं 6वं वर्ष मंडळाचं खूप सहकार्य आणि आपल्या सगळ्या भाऊंची इच्छा होती. कारण महिला मंडळाचं मंदिरात फुल होतं. ते राजूबाबांचे म्हणजे मग आम्हाला एकाला आत यायचं नाही यायचं, तर आपण यावर्षी बाहेर बसू आणि समोरासमोर जर आमने सामने आनंद मिळतो म्हणून आपण बाहेर आलेलो आहे. भगवंत आपल्या कृपा करेल आणि आपल्या शेवटाला घेऊन जाणार आहे. आपण सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच बघा साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी कशासाठी आपण म्हणतो, त्यांनी ओमवर पहिला आकडा दिलेला आहे. इकडं तर अर्थ दिलाय पण खाली ओम दिलाय. उत्पत्ती नाश रहित निर्गुण ब्रह्म म्हणजे काय सांगा. आता आपल्या मुलांची नावं ठेवलेत ओमकार, त्यांना आपण असं समजतोय काय? ओम या शब्दाचा अर्थ, आपल्या मुलाचं नाव ओमकार ठेवलं त्याचा अर्थ काय?
उत्पत्ती नाश रहित, जो कधी उत्पन्न होत नाही, जन्माला येत नाही आणि त्याचा केव्हा नाश होत नाही, असं निर्गुण म्हणजे रजोगुण नाही, तमोगुण नाही आणि सत्वगुण सुद्धा ज्याला नाही, असं निर्गुण ब्रह्म आहे ओम. त्या ओमची जर आपण साधना केली तर आपण सुद्धा कसे होऊ? त्याला गुरु म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात, त्याला देव म्हणतात. ते आपण सारीचे ते आपल्याला सुद्धा तसं तरी ते निर्गुण ब्रह्म ओम हे पद मंगलवाचक आहे. हे ओंकार स्वरूप असणाऱ्या जगताचे आद्य कारण. जगाचं आद्य कारण जग कशातून निर्माण झाले? ओम मधून निर्माण झाले. आता आपण बसलोय कशात? ओमवर बसलो. जन्म मृत्यू आणि स्थिती आपली ओम मध्ये. आणि एवढं आपल्या हिंदू किंवा आर्य संस्कृतीने ओमला एवढं मानलेलं आहे आणि ते साधन तुकाराम महाराजांनी केलं. ओंकाराचे बीज आम्हा हातीचे नीच या अभंगाचं तिसरं चरण आहे आणि त्या अभंगाचं पहिलं चरण आहे वेद जयासी गाती. वेद कोणाचं वर्णन करतात? निर्गुण ब्रह्माचं वर्णन करतात. ओंकार कसा आहे? उत्पत्ती नाश रहित निर्गुण ब्रह्म. त्याचं वर्णन कोण करते? वेद करतो. सोमाजी गोमाजी कोणीच करत नाही, वेद करतात. ते म्हणतात वेद जयासी गाती. आम्हा कोणाची संगत आहे आपल्याला सांगा बरं. आता आपल्याला निर्गुण ब्रह्माची संगत आहे, आपण ओमची संगत करतो. आपल्या परमभागी असे संत आपल्याला भेटले ज्याचे जगाला खबरबाज नाही काय ओम आहे म्हणून. केवळ एकच चाललेलं आहे आपलं. जेवढे माळकरी आहेत, जेवढे म्हणून माळकरी आहेत जगाच्या पाठीवर, आता किती आले होते? 15 फक्त माळकऱ्यांबद्दल बोलायचं कारण आपले भाऊ येते. किती आले होते? 10 लाख आले होते. 10 लाखामध्ये हे किती लोकांना माहिती आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकाला बी माहिती. अरे हरिपटनातून चालला दंतीवर काय म्हणतात? काय प्रमाण आहे का तुमच्याकडं? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण पुढं काट मारून टाकली. काय? सर्वत्र दुर्लभ. किती लोक जाणतात? त्या विरळामध्ये आपला नंबर आहे. आपण परम भाग्यवान आहोत. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी. विरळे जाणतो आपण, आपल्या त्याच्यात नंबर लागला. परम भाग्य आपण. जगाला ज्याची खबरबाज नाही ते तुकाराम महाराज म्हणतात आम्हा तयाची संगती नाम धरियेले कंठी अवघा साठविला पोटी. आणि तिसऱ्या चरणात काय धरले? तर ओंकाराचे बीज ज्याच्यातून जगाची उत्पत्ती झाली. चित्रपट सृष्टीत लोकांना कळालं. चित्रपट चालू झाल्यानंतर पहिला ओम येतो डायरेक्ट. मग गोळीच्या गोळी, मग आकाश, मग डोंगर, मग नद्या, रस्ते, झाडं झुडपं, घरं, गाड्या. मग त्याच्यातून एक माणूस निघतो. तो त्याचा पहिला पायी बाग खासावर दाखवतात. म्हणजे हे सगळी ज्याच्यातून निर्माण झाले ते ओंकार त्याच्याशी आमचं संगत आहे. नाम धरियेले कंठी अवघे साठविला पोटी. ओंकाराचे बीज आम्हा हातीचे नीच. आणि या जोरावर वेदांतचार्यांचं खंडन केलं तुकोबारायने. आमना सामने ते वेदांतचार्य म्हणायला लागले तुला वेदाची संगत? वेद ज्याचं गातात त्याला तुझी संगत. तू म्हणतो तुला काय येतं वेदातल्या कुंब्याचा बोरगा तू? ते म्हणले वेद आम्हावरी रुसून गेला पण आम्ही त्याच्या बापाला धरलं कंठी. कारण पोरं कोणाचं नाव आहे ना? आता आपल्या गावाला गेलं विचारते कोणाचं रे? कोणाचं नाव सांगणार आपण? मग वेद आमचं वर्णन करतो. आम्ही वेद जयाची गाती आम नाही. काय प्रमाण होतं? वेद आम्हावरी रुसून गेला आम्ही धरले त्याच्या बाला. त्याचा बाप वेदांचा बाप कोण आहे त्याला आम्ही कंठी धरलेला आहे. असं जे आहे ते जे ओंकार आहे. त्याच्यामुळे मी काय झालं तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे बहु मोठे अनुरेणू होणी ते. अनुरेणूपेक्षा मी छोटा आहे. मोठा म्हटलं तर आकाशापेक्षा मोठा आहे. असं ओम स्वरूप असणाऱ्या जगताचे आद्य कारण जग त्याच्यातून निर्माण झालं अशा असणाऱ्या आणि वेदाचा कर्ता किंवा वैद्यक गम्य असणाऱ्या देवा. वेदाला सुद्धा माहित नाही आशा. वेदाला माहित नाही. वेद जाणून गेला वेदाला कळलं पण डायरेक्ट असं बोट दाखवून दाखवता येत नाही. एवढं आहे. कारण देव जरी एवढंच असतात. आता वाटी एवढी वाटी दाखवते पण स्टील वाटी एवढीशी म्हणून दाखवते पण जे व्यापक तत्व आहे ते असं दाखवता येईल का? कैसे बोटाने दाखवू तुला अनुभव घे गुरुच्या मुला. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला
पैसे प्राप्त नकळे ज्याचा पार, हा वेदाला सुद्धा ज्याचा न कळाला पार, अशा प्रकारचा वेदगम्य असणाऱ्या देवा हे निर्गुण ब्रह्मा तुझा जय जयकार असो. गणपती बाप्पा कोण आहे हे वर्णन कोणाचं चाललंय? गणपतीच्या उपासकाला कळाले पाहिजे. हा संकष्टीच्या दिवशी काय वाहतो देवाला आली गणपतीला? दुर्वा वाहतो आहे की नाही? किती वाहतो? 21 वाहतो. आणि मेथीची जोडी गेल्यावर केवढी मोठी, जेवढी मोठी असेल तेवढी पसंत करता का नाही? मग ते 21 का चांगली जोडी व्हायची ना त्याला. हा एक तू आणि मी एकच आहे त्याच्यामधून सांगतो त्या 21 आकड्यामधून. आणि ती दुर्वा जी आहे म्हणजे हरळ आपल्याला उचवायची. हरळ कधी मरत जरी खुरपून काढली आणि बांधावर टाकली तर ती सुकलेली जरी असली तरी उगवते, कारण ती हरळ अमृत तुल्य आहे अशी ज्ञानेश्वरी सांगते. आणि हा वाहणारा तिला सांगतो गणपती बाप्पाला तुम्ही बी अमृत तुल्य आहात आणि मी सुद्धा अमृत तुल्य. ते दोघे आपण मरणारे नाही, काही काळासाठी हे शरीर घेऊन आलेलो आहे. हे निर्गुण ब्रह्मा तुला माझा नमस्कार असो. तसेच तू तत्वता स्वयंप्रकाश असो. कोण आपल्याला ज्ञान देऊ शकतो? आपल्याला कुणीच ज्ञान देऊ शकत नाही. बरं काल पडवळकाठींनी सांगितलं, कीर्तन केलं पडवळकाठींनी, आपण अज्ञानी नाहीच, आपण मूळचेच ज्ञानी होतो. पण काय झालं त्याच्यावर? पडळ आलं का दिवा जळत असतो दिवा, आणि जळत 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 जातो आणि नंतर त्याची दिवाची ज्योत काय होती? मंद होती. मंद झाली. कशामुळे झाली? ती काजळी निर्माण झाली. आता ती काजळीला इतकी मारून पाडली तर लगेच तो दिवा जितके मान होणार. तसं आपण बघा येशू ख्रिस्ताच्या याच्यामध्ये फोटोमध्ये जर पाहिलं ना असं जळचा दिवा दाखवतो. फक्त येशू ख्रिस्ताच्या इथं का आपल्या इथं होतो. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची अशी कल्पना यावीसाठी असं त्याला केला. ती आज आतमध्ये आहे ते म्हणून सगळं टाकलेलं. वा हा यज्ञ चालू आहे आपला तो. अशा प्रकारचा जो निर्गुण ब्रह्म आहे तुला माझा नमस्कार असो. तसेच तू तत्वता स्वयंप्रकाशी असून सर्वव्यापी अर्थात आत्मरूपाने स्वपद लक्षाशी अभिन्न असणाऱ्या देवा तुझा जय जयकार असो. स्वपद जर आपण एखाद्या गुरुला शरण गेलो, मागची परंपरा पहा, मागची कोणालाही पहा, जो संत होऊन गेलाय त्याला त्याच्या बाबांनी काय दिलं त्याच्या गुरुने? तत्व मासी. तू जे देव शोधायला गेलाय ना, गुरुला विचारलं बाबा मला देव दाखवा, तर बाबा म्हणतात तू ज्याला शोधतो ते तू आहेस. त्याचा बोध ज्याच्याने होतो तत्वपद लक्षाशी अभिन्न असणाऱ्या देवा तुझा जय जयकार असो. हे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात देवा तू तात्विक आश्रय विषय भाव रहित स्वरूपभूत कित स्वरूप आहे, तरी कल्पित अशा तुझं कशानेच वर्णन करता येत नाही. पण आपल्या सारख्या अल्पज्ञ मानवाला कळण्यासाठी कल्पना केलेली देवाची. कल्पित संपूर्ण विषय व मती म्हणजे वृत्ती ज्ञान याचा सामान्य प्रकाशक जो गणपती तो तूच आहे. जे आम्हाला स्फुरण होतं, आपल्याला सगळं जे स्फुरण होतं, खाल्लेलं, कोण काय बोललेलं, जिभेवर ठेवलेलं तिखट गोड कोणामुळं कळतं? जिभेमुळं कळते. मग मेलेल्या माणसाच्या जिभेवर जर ठेवली साखर नाही तर मिरचीचा गोळा तो म्हणेल का? कोणामुळं कळतंय? वेदाची 4 महावाक्य त्याच्यामध्ये तत्वमसी म्हणतात. प्राज्ञानम ब्रह्म. प्राज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धीची बी अनेक पटवरती गेल्यानंतर त्याला विवेक म्हणतात. की प्राज्ञा ज्याच्यामुळे सगळ्या संवेदना कळतात तो तू मती व वृत्ती ज्ञान. आता जे आपलं चाललं नाही सगळं प्रवचन कीर्तन हे कोणतं ज्ञान आहे? वृत्ती ज्ञान आहे. स्वयंज्ञान प्रगट झालं पाहिजे. प्रज्ञेचं ज्ञान प्रगट झालं पाहिजे. प्रज्ञेचं ज्ञान झालं रावबाला, काही शिकलेलं नव्हतं. जनाबाई कोणत्या शाळेत गेली त्याला प्रज्ञेचं ज्ञान म्हणतात. तो चालू राहतो. कशाने चालू होईल? तो प्रज्ञेचं ज्ञान कशाने चालू होईल? कशाने प्रज्ञा आपली ओपन होणार आहे? पूजा होती मुक्ता फळे मग रस ओढिया मळकळे. प्रज्ञेचं ज्ञान झालं तर बार 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 भार अखंडित ओग कार्याला नित्य भाराखंडित चालेल तुमचे प्रज्ञेचं. तुम्ही सांग बोलाल. गणपती बाप्पाला सांगितलं मी बोलेल. गणपती बाप्पा म्हटला तुम्ही जर गप्प बसले तर मी
लिहायचं बंद करायचं. म्हणजे मी सांगल पण तू मात्र काय करायचा, अर्थ समजून लिहायचा. म्हणजे अशी ओघ चालू राहतो. कशामुळं? ओघ चालेला नित्य. कशामुळे? पूजा होती. रामफळ आहे, सीताफळ. मुक्ताफळ कशाला म्हणतात? बाबाला नाही माहिती मुक्ताफळ कशाला म्हणतात. सगळी कर्म करायची पण त्याच्यातील अपेक्षा नाही करायची, त्याला मुक्ताफळ म्हणतात. कोणत्याच निष्काम कर्मयोगात करायचा. मग ज्यावेळेला तुमच्या जीवनात निष्काम कर्मयोग येईल त्यावेळेला पूजा मुक्ताफळ होईल. तुमच्या रस मंगल आत्मस्वरूप जो देव आहे तो रस होणार आहे. असा जो गणपती तो सुद्धा तूच आहे. म्हणजे ओमच गणपती आहे. गणपती कोण आहे? ओम. आणि म्हणून गणपतीच्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात काय? ओंकार स्वरूपा ओंकार प्रधान रूप गणेशाची तेही देवाचे जन्मस्थान. म्हणजे शंकराचे बाप, विष्णूचे बाप, ब्रह्मदेवाचे बाप कोण? गणपती. आणि लोक काय म्हणतात, गणपती कोणाचा मुलगा आहे? शंकराचा. मग शंकराचा गणपती बाप आहे का मुलगा आहे? एवढा निवाडा झाला का परमार्थच कळला आपल्याला. जास्त अवघड नाही, फक्त एवढंच कळायला पाहिजे आपल्याला. मग गणपती कशाला म्हटलेले? ओंकार स्वरूपाला. कसा म्हणाल तर ऐका महाराज, हा संपूर्ण वेद ही त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे. तिचे निर्दोष स्वर व्यंजने इत्यादी वर्णरूपी शरीर, अंग, कांती, सौंदर्य आणि शोभत आहे. कशाचं वर्णन चालले? जे वेद आहे, शास्त्र आहे, त्याचे वर्णन चाललंय, त्याला गणपती म्हटलेले. म्हणजे त्या ज्ञानाला गणपती म्हटलेले, त्या ओमला गणपती म्हटलेले. आणि त्याचं प्रत्येक तुम्हाला अल्पज्ञ देवाला कल्पना करण्यासाठी हे केलेले. वास्तविक ते कशाला म्हणलेले? जेवढे अंगावरती दागिने वगैरे सजवलेले जे आहे ना, उत्तम सजवलेली मूर्ती, ते काय आहे तर स्वर व्यंजने म्हणजे वेदच येते. त्या शरीराची जी ठेवण आहे ती अंगलोट आहे की अशी की पहा मनवादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव आहे. म्हणजे हेही ग्रंथच आहेत आणि ते ग्रंथ म्हणजे त्याचे अवयव आहे. त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्य म्हणजे ग्रंथ आवडण्याची स्थान आहे. म्हणजे त्या सगळ्या ग्रंथांचा जो गाभा आहे, किंवा चौवेददान साईचा कारण 18 पुराणे, मग त्याचं जे उत्तम दर्जाचं ज्ञान आहे ते अर्थ सौंदर्य म्हणजे लावण्याची खाण आहे. 18 पुराणे ही त्याच्या अंगावरील रत्न खचित अलंकार होत. हे गणपतीचे अलंकार पळवले पाहिजेत लोकांनी. कोणते? 18 पुराण. आणि त्या 18 पुराणांच्या पोटी नाही नामाविन गोठी. नामाशिवाय 18 पुराण राहत नाही. आणि ती चोरली पाहिजे देवाची दागिने. कोणते? 18 पुराण त्याच्या अंगावरचे अलंकार आहे. सिद्धांत हीच कोणी रत्ने असून त्याची 18 पुराणातले महत्वाचे काय सांगितले? सिद्धांताची त्यातले रत्ने म्हणजे अंगठी सोनं हे अति दर्जाचे, पण त्या सोन्याच्या आतमध्ये काय आहे? हिरा आहे. तसा सिद्धांत त्या ग्रंथाचा सिद्धांत जो आहे ना तो अति महत्वाचा आहे. त्यातील छंदोबद्ध पद योजना ही त्या सिद्ध रत्नांची कोंदणे होय. उत्तम पद लैत्य हे त्या गणेशाच्या अंगावरील रंगवलेली वस्त्रे होय. व ज्या शब्द रचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे भरपूर लांब रुंद लटलटीत तलमपोत होय. पहा, काव्य व नाट्य याविषयी कौतुकाने विचार केला असता त्या गणेशाच्या करगोट्यातील लहान लहान घागऱ्या असून त्या काव्य नाटकातील अर्थ हा जणू घागऱ्याचा मंजूळ आवाजच रुणझुणू आहे. म्हणजे याच्यामध्ये जे सिद्धांत निघणार आहे, जे अर्थ निघणार आहे, त्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातून जी काव्य निघणार आहे आणि त्याचा अर्थाशी जर तुम्ही एकरूप झाले तरच तो खरा मंजूळ ध्वनी आहे, मंजूळ आवाज रुणझुणत आहे. त्यात प्रतिपदेतल्या तत्वाचे अनेक प्रकार मार्मिक विचारपूर्वक पाहिले असता त्यातील कुशलता आढळते आणि त्यातही काही यथार्थ अर्थ वाहक पदे ही जणू अप्रतिम रत्नेच हो. कशाचा निवाडा चाललाय? जेवढे ग्रंथ आहे 4 वेद 6 शास्त्र त्याच्यामध्ये परत चाळण मारण्याचं काम चाललंय. जे अर्थरूप पदे ती तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात किंवा नाथ महाराज म्हणतात, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. जर तुम्ही त्या 4 वेदाचा 6 शास्त्राचा अभ्यास करत असाल तर त्याच्याशी अर्थाशी
एकरूप होण्याचा प्रयत्न करा. मग त्या अर्थातून काय कुशलता निघेल? यथार्थ आत्मवाहकपणे ही जणू अप्रतिम रचनेतून असे दिसून येतील. त्या म्हणजे जसं आपण एखादं काही पत्र लिहितो, त्या पत्राचं सुरुवात करताना लिहितो पत्रास कारण की, आणि तेवढं कारण केलं की बाकीचं आपण लिहित असतो. गाय झाली का, ऊसाचं ऊस तुटून गेलाय का, पाऊस पडतो का, त्याच्यासाठी पाठवलेलं असते का पत्र. मूळ उद्देश वेगळा आहे. तसं या सगळ्या ग्रंथांचा मुख्य उद्देश आहे आत्मस्वरूपाशी एकरूप होणे, त्या अर्थाशी समरस राहणे, आणि बाकीच्याला आता चाळण मारून मारून बाजूला काढण्याचा प्रयत्न चालले. त्यात व्यासाधिकांची बुद्धी हीच कुणी त्या गणपतीच्या कमरेत बांधलेल्या मेखळा शोभत आहे, की ज्या मेखळेच्या शेल्याच्या ज्या बुद्धीच्या निर्दोष सरळ वृत्ती जणू लोणत्या पदराच्या दशा असून त्या निर्मळपणाने झळकत आहे. संतांच्या व्यासांच्या वचनात सांगतात तर त्यांनी जे म्हणजे कोणत्याही प्रकारचं मलिनता न ठेवता निकळ जे ज्ञान केलेलं आहे ते निर्दोष गणपतीच्या अंगावर सरळ वस्त्रे जी घातलेली आहेत ती आहेत पदराच्या दशा असून त्या निर्मळपणाने झळकत आहेत. असे पहा की ज्या 6 शास्त्रे यथार्थ वेद प्रामाण्य मानणारी आस्तिक शास्त्रे असे म्हणतात, की 6 शास्त्रे गणपतीचे जणू 6 हातच आहे, आणि त्या शास्त्रातील पदार्थ निर्णयाच्या बाबतीत किंवा तत्व विचाराच्या बाबतीत एकमेकात एकमत्य म्हणजे मेळ नसणारी मते ही त्या 6 हातात धारण केलेली जणू निरनिराळी शास्त्रे आहे. आता इथं मंडन केलं तर खंडन केलं. 6 शास्त्राचं त्यांनी सांगितले 6 शास्त्र आहेत. ती आस्तिक शास्त्रे ती देवाच्या हातात दिलेली 6 शास्त्रे आहेत, पण ती एकमेकाच्या शस्त्रे हत्यार, पण ती एकमेकाच्या विरोधात. शास्त्राचे भांडण आहे की नाही. शास्त्राचं सुद्धा एकमत्य होत नाही, म्हणजे मेळ नसणारी ही त्या 6 हातात धारण केलेली जणू निरनिराळी 6 शस्त्रेच होत. ती अशी की कनादाचे वैश्विक शास्त्ररूपी हातामध्ये तर्क हा जणू परशु होय. गौतमाचे न्यायशास्त्र तर्कशास्त्र सांगितलं. आता गौतमाचे न्यायशास्त्ररूपी हातामध्ये षोडश पदार्थात्मक तत्वभेद हा जणू अंकुशच होय. आणि भगवान व्यासांचे वेदांत सूत्ररूपी हातामध्ये ना ब्रह्मानंदात्मक महारसाने भरलेला ब्रह्म ऐक्य ज्ञानरूपी मोदक शोभत आहे. आता काय काय हातात आहे त्यातला अति महत्वाचं सांगितलं. एक तत्व भेद करणार आहे अंकुश, दुसरा परशु तर्कशास्त्र, पण वेदांत शास्त्र जे वेदांत शास्त्र आहे त्याला त्यांनी सांगितलं हातामध्ये ब्रह्मानंदात्मक महारसाने भरलेला म्हणजे ब्रह्म ऐक्य रूपी ब्रह्म ऐक्य ज्ञान रूपी मोदक शोभत आहे. मग गणपतीला काय लागतो आवडतो प्रसाद कोणता आहे गणपतीचा? सगळे प्रसाद म्हणून खातात ना, मग तो प्रसाद सांगायचा काय? नारळाचा किस करून त्याच्यात टाकायला. आपण ज्ञानी आहोत ना, आपण भारत देशात जन्मलो ना, आपल्याला कळायला पाहिजे तर नुसतं खाण्यावर आहे का परमार्थ. मोदक म्हणजे काय सांगितलं तर ब्रह्मानंदाने भरलेला जीवाचं ब्रह्माशी ऐक्य करणारा हातात जो प्रसाद आहे तो मोदक आहे. आणि तो प्रत्येकाने प्रसाद घेतला पाहिजे. प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही, आणि प्रसाद घेतल्याशिवाय जर गेला तर सत्यनारायणाची गोष्ट आपल्याला माहिती काय झाली होती. नौका बुडाली होती आणि आपली करणारे होते. हे सगळे जाणार कुत्री मांजर गाढवत होणार जर गणपतीच्या हातातला मोदक खाल्ला नाही. पण कोणता मोदक? जीव ब्रह्म ऐक्य झालं पाहिजे. आमचा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. आणि जर ते नसेल झालं तर इथून तिथून जो केलेला तुम्ही सोंग केलेले केवळ सोंग परमार्थाचं, आणि तुकोबाराने त्याला काट मारून टाकली. सोंगे छंदे काही लय नाचतो लय नाचतो. अरे कसं नाचतो तू? लय नाचतो. किती वेळ नाचतो? ते वृत्तीरूप ज्ञान आहे तेवढ्या पुरता आनंद का तिथून बाजूला झाला का परत बसल्या घरची कोटाळी काढी. पोराचं काय झालं, पोरीचं काय झालं? तुम्हाला सांगतो खऱ्या पारमार्थिक माणसाच्या वाचेवर संसारिक व्यथा आल्या नाही पाहिजे तर तो पारमार्थिक समजायचा. इथं आला का तेवढ्या पुरता रंगण, खाली उतरलं का लगेच चालू. लय महाराज ते तकलीफ अमुक आहे तमुक आहे, याचं झालं असं त्याचं झालं तसं. माझ्या अडचणी येत ना, जन्माला आला हीच मोठी अडचणी. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म गेले. जेवढे म्हणून मनुष्य जन्माला आले समजायचं कपाळात करंटेचा होता आपण, पण तरी सुद्धा साधू संतांनी सांगितलं सुटायला हीच जागा आणि घुसायला सुद्धा हीच जागा आहे.
मग आता सुटण्याचे विचार करायचे ना. तर हे दारू करत माझं शरीर दुखतं, माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, गावच्या जमिनीचे प्रॉब्लेम, पोरीचे प्रॉब्लेम, कोणाचे प्रॉब्लेम. आणि हे प्रॉब्लेम सोडायचेच ना. कसे सुटतील? न म्हणा देह माझा ऐसा, शरीरच माझं नाही याचं जेव्हा कळेल. आणि कशाने कळेल शरीर माझं? डॉक्टरांना कळालं एखादा तुमचा अवयव कापायचा असेल ना, इंजेक्शन मारलं तर तुम्ही पाहता. समजा एखादं पायाचं ऑपरेशन करायचं असेल तेवढीच पुरती होऊन जातं. आणि हा सगळं बघतो कापाकापी चालली तरी याला काही वेदना होत. काय मारली त्याला? भुलीचं इंजेक्शन. मग बाबांनी मारलं पाहिजे ना संसाराच्या भुलीचं इंजेक्शन आपल्याला. हा, संसाराच्या भुलीचं इंजेक्शन म्हणजे ब्रह्म नाम आहे. ते त्या जीवाला ब्रह्मस्वरूप करतं, देहाचं विस्मरण करतं. आणि देहाचं विस्मरण झालं का आत्मस्वरूप ती तयार आहे. तो आत्मस्वरूप तिथे पोहोचला. सुखाचे शेजारी, आता सुखाच्या शेजारी झोपले त्याला काही काळजी आहे का? आणि जर आपल्या जीवनात अजून काही काळजीचे विषय असेल तर समजायचं आपलं काही इथून तिथून चाललंय, केवळ नाटक चाललंय, वास्तव्याशी आपण काही एकरूप झालेलो नाहीये. अशा प्रकारचं ब्रह्म ऐक्य ज्ञान रूपी मोदक शोभत आहे. पतंजलीचे योगशास्त्र रूपी एका हातामध्ये दात धारण केलेले आहे की जो मूळचाच मोडका आहे. दात पतंजलीच्या शास्त्रातले मार्केट दिले का इथं मांडले त्यांनी सांगितलं तो दात मूळचाच मोडका आहे, म्हणजे पूर्ण नाही. एकच आपलं शास्त्र जे व्यासांनी रचलेले जो वेदांत आहे तोच पूर्ण आहे. बाकीची सगळी अपूर्ण शास्त्र आहे. 13व्या अध्यायात सांगणारे हा म्हणतो माझं मत असं आहे, तो म्हणतो असं माझं मत आहे, एकाच मत जुळत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना यावं लागलं मूळ सिद्धांत मांडायला. कारण ते जे होते ना ते मुख्य महाविष्णू, विष्णूचा अवतार सखा माझा, महाविष्णूचा अवतार. त्यांनी स्वतः सिद्धांत मांडले. हे असं याच्या पलीकडे बाकीचे जेवढं चाललंय तो सगळा घोळ आहे. पतंजलीचे योगशास्त्र रूपी एका हातामध्ये दात धारण केलेला आहे की जो मूळचाच मोडका आहे. तो दात म्हणजे वर्तिकांच्या व्याख्यानाने बौद्धांचे शून्य मत स्वभावता खंडित असल्याचा जणू संकेतच आहे. बौद्ध मत लागलं होतं नुसती भिक्षा मागायची, खायचं भिक्षा माग. शंकराचार्यांनी ऐलान केलं त्या काळात. विचार करा आत्ता किती अज्ञानी. आणि याच्या हे तर आता 2013 चालू ना, त्यावेळेला फक्त 700 800 साल चालू. त्यावेळेला किती अज्ञान असं शंकराचार्यांचं. आणि त्याने ते सगळं अज्ञान सगळं राजेराजवाडे हाताशी धरून धर्माच्या नावावर आलेलं सगळं आवरण काढून टाकलं. आणि वेदांचा जो अद्वैत सिद्धांत आहे तो प्रगटलेला आहे. अद्वैत या शब्दाचा अर्थ काय? अद्वैत या शब्दाचा अर्थ केवळ आत्मा. द्वैत शब्दाचा अर्थ आहे आत्मा आणि माया. द्वैताची माया संपली पाहिजे जीवनाची. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातली संपत नव्हती. कोणाच्या? ही बाकीची बाबांचं तर सोडूनच द्या. कोणाच्या जीवनातली माया संपत नव्हती? ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातली माया संपली नाही. आले शरीरावर या लोकांनी मला लई त्रास दिला, संपला या लोकांचा संबंध. मी घेतो दरवाजा बंद करून, टाकी बंद केली. आता आपल्या घरात पोरांनी बांधत केलं, दारू लावून घेतलं तर आतमध्ये काय करेल याची काय कल्पना करू आपण? आत्महत्या. कोण? पोरग. ज्ञानेश्वर महाराज काय करायला लागले होते? आणि ज्याने मी बंद केली, मी आणि माझ्या या बंधनात राहिला त्यांनी काय केली? आपली आत्महत्या. बघा दासबोधातलं प्रमाण आठवत असेल. मी देह म्हणता मी इतर कोटी ब्रह्माच्या देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. किती आत्महत्या रे? आत्महत्येसारखं पाप नाही. आणि कशाला म्हटलेल्या आत्महत्या? देह मी वाटे आयसे जाणारा तो जाणावा आत्महत्या. आता आपण आपल्याला देव समजतो की देव समजतो? श्रीपाद बाबांचं म्हणणं आहे की तुमचं ओरिजिनल नाव देव आहे, पण जे तुम्हाला पाळण्यात घालायचे त्यांना तेवढी अक्कल नव्हती. तुम्ही सुद्धा जन्माला आले तेव्हा विचारत होते कोहम. कोम म्हणजे रडत होते. रडताना काय आवाज येतोय? कोहम कोहम. मग सांगा मावशी, जन्माला आलेलं पोर रडलं पाहिजे का नाही रडलं पाहिजे? रडलं पाहिजे. आणि नाही रडलं तर काय करतात? पाणी टाकतात. पाणी टाकून नाही रडलं तो मारतात ना.
म्हणजे जो कोहम विचारत नाही त्याला दांडक्याने बडवला पाहिजे, विचारलं पाहिजे. साधूला जाऊन विचारलं पाहिजे त्या जीवाने, कोण हा, मी कोण आहे मी कोण हा, करावा विचार. मग महाराज दांडक्याने म्हणजे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन त्या पोराला, ते पोरग रडलंच पाहिजे. आणि रडणं म्हणजे किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी पाहिजे, कोण मी कोण आहे. आणि पाण्यात घालणारी ती शहाणी पाहिजे होती बाजूची. ती म्हणले आम्हाला काय माहिती तू कोण आहे, आम्हालाच नाही माहिती आम्ही कोण आहे, पण तुझं नाव ठेवतो संप. ठेवलं संपत आणि आयुष्यभर तो तीच घेऊन पळत सुटला. वास्तविक तो कोण आहे, मी वासुदेव तत्वता, तत्वरूपाने आपण ईश्वर आहे हे फक्त माणसाच्या जीवनाला कळणार, इतर जीवनाला कळणार नाही. मग त्यांनी सांगितलं पातंजलीचे जे ईश्वर तत्व जे आहे ते शून्यवाद मध्ये स्वभावात जेवढं अज्ञान होतं ते शंकराचार्यांनी काढलं. आणि एक आत्माच आहे, जगामध्ये दोन वस्तूच नाही हो, तरी आपल्याला दिसतंय वेगवेगळी माणसं. रोग कोणाला झाले, आपल्याला रोग झालेला आहे, रोग. आणि तो रोग कोणता झालाय, भव रोग जाय अनिक काय क्षुल्लक. कशाने हे झालं, रोगाचं निदान झालं, भव रोग जाय. पण औषध काय, ब्रह्म रस घेई काढा. ब्रह्म आहे असं जीवाने समजून घेतलं पाहिजे, मग त्याला अद्वैताचा बोलू. ज्ञानेश्वर महाराजांना राग आला, ते देहबुद्धीवर आले. त्याला मुक्ताबाईने सांगितलं, माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, जेव्हा माया शिल्लक राहणार नाही तेव्हा काय दिसत, सगळं ब्रह्म दिसत. आणि आता आपल्याला जग दिसतं म्हणजे आपल्यावर काय आहे. आणि माया कशाला म्हटली, माया कशाला म्हणलं, काकडं तर करतोय आपण, कशाला म्हणलेलं आहे माया. माया विघ्ने भ्रम दाखरी म्हणता मी माझे घरी. घर माझं, मी माझं, अहम ममतेच्या जवळ सोडून मी आणि माझं, मी आणि माझं. तो माणूस कशात आहे, मायेत. आणि ज्याचं मी आणि माझं संपलं तो कुठे गेला, सुखाचे शेजारी ओढलो. माया विघ्ने भ्रमला, माया हे काय आहे, विघ्ने, विघ्न माया विघ्ने भ्रमला खरे. बरं माया खरी का खोटी हो, माया खरी का खोटी, खोटी. पण खोट्याने केवढं हे करून ठेवलं. माया विघ्ने भ्रमला, कोण कोण भ्रमले, खरे खरे आत्मस्वरूप, खरे देव कोणाच्या नादी लागले, मायेच्या नादी लागले. आणि पळत सुटले त्या मायेच्या माग. कोण, देव. कोणते देव, आपण. घरदार बायका पोरं घरदार याच्या माग पळत सुटले मायेच्या आधी. माया विघ्न हे मात्र नाही, आपल्या बरोबर जाणार हे सगळं माहिती, पण त्याच्या नादी लागलेलो आहे. ती माया जेव्हा संपेल तेव्हा द्वैत संपल आणि मग अद्वैत शिल्लक राहते. ब्रह्म. आपल्याला कोणी त्रास देऊ शकत नाही, आपल्याला कोणी वाईट बोलू शकत नाही, आपल्याला कोणी ओढबी बोलू शकत नाही. कारण सगळं करणारा कोण आहे, तुका म्हणे तूची खेळे दोही ठाई. चांगलं म्हणणारा कोण, वाईट म्हणणारा कोण, दोन्हीकडे कोण खेळतोय, एकच खेळतोय. आणि हे मला अक्कल नाही आणि अक्कल येऊन माझी अक्कल टिकत नाही, म्हणून नसेल तो धीर देई मला. माझी भूमिका ते आत्मस्वरूपावर सुरू होत नाही, म्हणून तुम्हाला ती भूमिका दे, अशी काकड्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. आणि असा जो पतंजलीचे ईश्वर तत्व अभिमानित असल्याने ते ईश्वर सांख्य होत या त्याच्या एका वैशिष्ट्यावरूनच बुद्धांचा शून्यवाद स्वभावता खंडित असल्याचे सूचित. आपला 9 वाजले का सांगा बरं, वाजले ना, अजून गेलं सूचित करण्यासाठी हा एका हातात खंडित दात धारण केला आहे. मग शून्यवाद स्वभावात खंडित असल्याचे ठरल्यावर सहजच कपिलांच्या सांख्यशास्त्रातील चक्करवाद हा जणू वर देणारा कमलासारखा हात आहे. आपल्या डोक्यावर जर कधीचा हात जर पडला पाहिजे म्हणजे साधूचा हात आपल्या पडला पाहिजे. तो कोणाचा आहे, कपिल मुनींचा. कपिल मुनी कसे देव झाले, ते माणूसच होते. त्यांचा आपल्या डोक्यावर काय झाला पाहिजे, वरद हस्त झाला पाहिजे.
शुक, याज्ञ, वल्क, दत्त, कपिल, मुनी हे चौघ हरीशी जाणून हरी झाले. पहिले देवाला जाणलं ते देव झाले, असं त्यांचं शास्त्र आहे. कपिल मुनींचं तू देव हो आणि देवाला जाण. धर्माची स्थापना व सिद्धी करणारा जैमिनीकृत धर्मसूत्रातील वेद वाक्यार्थ विचारपूर्वक सिद्ध केलेला धर्मनिर्णय हा जणू अभय देणारा एक हात होय. पहा असा हात असतो. साईबाबाच्या बरेच फोटो द्या. असा हात नाशी प्रकाश झोत निघते आपल्याला निघाली पाहिजे. आणि ती जी आहे ना ती प्रकाश झोत म्हणजे त्याचं नाव आहे अनुग्रह. काय नाव आहे त्या प्रकाशाला म्हणतात अनुग्रह. आणि तो जर आपल्याला भेटला तर आपल्या डोक्याभोवती काय राहणार ती प्रकाशाची वलय राहणार. जसे एखाद्या फोटोमध्ये पाहतो ना आपण प्रत्येक देवाच्या डोक्याभोवती संतांच्या डोक्याभोवती वलय आणि त्यांच्या बरोबर आपण त्यांच्या सानिध्यात गेलं व त्यांच्या सारखेच होतो. जर ती कृपा आपल्यावर झाली आणि आपल्या डोक्याभोवती बरं तेच वलय जर निर्माण झालं तर जर आपण दारूच्या अड्ड्यावर जरी गेलो तर तिथल्या लोकांना असं वाटेल बुवा आम्हाला बी वाटते माळ घालावा. जर आपल्याला काय झालं तर अनुग्रह म्हणजे अनुग्रह या शब्दाचा देवाची कृपा. एक हात अभय देणार आहे. अभय म्हणजे भिवू. आणि काय भीती आपल्याला मृत्यूची भीती सगळ्यांना आहे ना. गरीबापासून श्रीमंताला लहानापासून मोठ्याला सगळ्यांना आहे. आणि ते सांगते घाबरू नको. दिले अभय दान अभय दान दिले तू काय आता घाबरू नको तू मारणार. आपण मारणार आहे का आपण मारणारे आहोत का. पण काही नाही ठरवले माझे दशकिरे गावालाच न्या आणि मला हा बाबा ठेवा प्रवचनाला. आपण मारणार आहोत. अरे जर खरेच आपण वारकरी झालो तर आपल्या मागे दशकिरे सुद्धा करायची गरज नाही. काहीच करायची गरज नाही. पण पोरं अशी करतील सगळी प्रथा बंद करतील आणि त्याला जाण न्यायची म्हणून करायची. नाहीतर ज्ञान देवा चित्ती पाठ नेमा आणि मागली या जन्मात. आणि हे क्रिया चालल्या कशासाठी याचं पुढं कार्यक्रम व्हावा तू पुढं जावा शिवला का नाही पुढं जावा म्हणजे मेलेल्या मृत आत्म्याला म्हणतात. आत्मा मरत नाही पण म्हटलं जातं त्याला सद्गती मिळण्यासाठी दशक्रिया आहे. तेरावा त्याच्यासाठीच ना. आणि ते चित्रपाठात जेवणासाठी कोणासाठी त्याच्यासाठी. पण त्याला इथंच असताना कळालं मी मारणारच नाही. अमर हा खरे की खोटी ते पा. तुम्ही आपण मारणारे नाही पण आपल्याला ज्यांनी शिकवलं त्यांनाच कळालं. आता आपण आपल्या पोरांना काय म्हणतो हे माझे चिरंजीव. चिरंजीव या शब्दाचा अर्थ काय न मारणार. आणि ऍक्सिडेंट झाला का पत्रिका छापायला गेलो आपणच कळवतो. कळवण्यास अत्यंत दुःख होते आमचे चिरंजीव वारते. चिरंजीव वारतच नाही. मग तुमच्या प्रत्येकाच्या नावाच्या पुढे लग्नाच्या अगोदर काय लिहिलेले आणि यांच्या अगोदर काय लिहिलेले की चौका की म्हणजे ह्या सुद्धा चिरंजीव हे सुद्धा चिरंजीव. शरीराने का तत्वाने. मग हा चिरंजीव हे कशाला बोललेले त्या बाईला म्हणलेले ची चौका का आत्म्याला बोललेले. आणि तुम्हाला चिरंजीव म्हटलेले पोराला त्या आत्म्याला म्हणले का शरीराला म्हणलेले. बरं जाऊ दे. आता एखाद्याला पत्र लिहायचं श्री चंदूबाबा खोंडगे. चंदूबाबा शरीराला म्हटलेले पण श्री कोणाला म्हटलेले श्री चंदूबाबा खोंडगे. हा जो श्री आहे हा कसला लिहायचं. श्री कोणाचा निर्देश करतोय श्री आत्म्याचा निर्देश करतो. हा मूळचा कोण आहे पहिला हा श्री आहे. आणि राज्य व्हावे कोणाची इच्छा आहे म्हणजे भगवान आहे हा. पण व्यवहारात करण्यासाठी या भगवानचं नाव काय ठेवलंय चंदू बाबा. पण लोक त्यांना तेवढंच सांगायला लागले आणि मूळ विसरून गेले श्री. फक्त नावालाच द्यायचं श्री. जर साधी व्यवहारातली आपल्याला भाषा कळली नाही तर संताची भाषा कळायला ना मागील जन्माची पुण्य असावं लागते. नाही तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. आपला वेळ झाला किती वाजता 9:15 झाले. राहू द्या. आज आपलं लेट झालं त्याच्याबद्दल काही खंत व्यक्त करायची का नाही काय करायची खंत आपण आपल्यासाठी करत होतो. मंडळाचा अत्यंत आभारी होता. पण 6व्या वर्षात आपल्याला इथं मुंबईमध्ये जागेचा प्रॉब्लेम आणि आपल्याला अशी जागा भेटली चांगली गोष्ट करण्यासाठी आपण तिचा सदुपयोग करतो. दुरुपयोग करणार नाही. आणि आपण त्या इंग्रज सरकारसारखं मुळीच करणार नाही. इंग्रज सरकार भारतात आले कशासाठी
व्यापारी म्हणून आले आणि काय झाले राज्यकर्ते बनले. तशी काय आपल्याला इथे काही मालकी हक्क नाही आपला. आपण भाड्याने आपल्याला चांगलं त्यांच्या आशीर्वाद आपण आपलं काम करू. आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं. आपला दिवस आणि आपला बेडा पार करण्यासाठी आपण जमलेले. उद्या उर्वरित स्थितीकडे जाऊया आपण. आता आपण 12